हॅलो फ्रेंड, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आर डी फार्मामध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की DMER फार्मसीचा मित्रांनो रिझल्ट आलेला आहे. आणि मित्रांनो, जे फायनल लिस्ट आहे, सिलेक्टेड लिस्ट आहे, ती पण लवकरच येणार आहे. तर त्यासाठी मित्रांनो, ज्या स्टुडंटचा रँक चांगला आहे अशा सर्व स्टुडंटसाठी आपण हा स्पेशल व्हिडिओ बनवत आहे. आणि या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण डिस्कस करणार की DMER फार्मसीचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, यासाठी लागणारे, जॉईनिंगसाठी लागणारे डॉक्युमेंटची जी काही लिस्ट आहे, तर मित्रांनो सर्व स्टुडंटसाठी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. त्याच्यासाठी हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आर डी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सीज असतात, महत्त्वाचे नोटिफिकेशन असतात, त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते. आणि त्याचबरोबर मित्रांनो, आता जे नेक्स्ट अपॉर्च्युनिटी आपल्यासाठी येणार आहे DHS फार्मसीची, तर ह्याची बॅच आपण आर डी फार्मा युट्यूब चॅनल थ्रू क्वालिटी बॅच प्रोव्हाइड करतो. याच्यामध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर मित्रांनो, हा जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे यावरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता आणि इनरोल करू शकता. आणि त्याचबरोबर फार्माकोव्हिजिलन्स सर्टिफिकेट कोर्स पण प्रोव्हाइड करतो आपण. तर त्याच्यामध्ये जॉईन करायचं असेल तर व्हॉट्सअपवरती मेसेज करायचा आहे. ठीक आहे. आता व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळू. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे आपण डॉक्युमेंट तुम्हाला हे दाखवतोय, तर जे लास्ट DMER ची भरती झाली होती त्याच्यामध्ये जे नोटिफिकेशन आलं होतं, जे डॉक्युमेंट त्यांनी मागितले होते, सर्टिफिकेट मागितले होते, ते सर्व स्टुडंटला सांगणार आहेत. आणि याच्यामध्ये काय दुसरे मित्रांनो, तुमची जी कंडिशन आहे त्यानुसार, म्हणजेच तुम्ही कॅटेगरीमधून फॉर्म भरला असेल तर तिथे तुम्हाला वेगळे डॉक्युमेंट, तुम्ही ओपन मधून भरला असेल तिथे तुम्हाला वेगळे डॉक्युमेंट, तुम्ही पोर्ट पर्सन भरला असेल तर तिथे. तर या व्हिडिओमध्ये सर्व कंडिशनचे आपण डॉक्युमेंट कोणते लागतील हे सांगणार आहे. तुम्हाला जे अप्लिकेबल आहेत ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला काय करायचे मित्रांनो, रेडी ठेवायचे. कारण फायनल मुवमेंटला ते अननेसेसरी ट्रबल नको. तर त्याच्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ आहे. इथे तुम्ही बघू शकता, कॅन्डिडेट विल हॅव टू प्रोव्हाइड फॉलोइंग ओरिजिनल डॉक्युमेंट ॲट अ टाइम ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस ॲट अ टाइम ऑफ जॉईनिंग. तर मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना आणि त्यानंतर जॉईनिंग करताना तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट प्रोव्हाइड करावे लागतील. कॅन्डिडेट विल हॅव सबमिट अ सेट ऑफ सेल्फ अटेस्टेड फोटो कॉपीज ऑफ ओरिजिनल सर्टिफिकेट. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये ओरिजिनल डॉक्युमेंट लागतील. आणि त्याचबरोबर मित्रांनो, झेरॉक्स जे सेट करावा लागेल डॉक्युमेंटचा आणि त्यांना सेल्फ अटेस्टेड करून ते पण लागेल. ठीक आहे. त्याच्यासाठी मित्रांनो, पहिलं जे डॉक्युमेंट आहे, डॉक्युमेंट ए तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये आहे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट. त्यालाच ऑप्शन मध्ये तुम्ही बघू शकता व्हॅलिड पासपोर्ट. त्यालाच ऑप्शन मध्ये बघू शकता स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. तर मित्रांनो, नॅशनॅलिटी नसेल तर तुमची जी TC आहे ते चालेल. तर इथे जे ऑप्शन मध्ये डॉक्युमेंट आहे त्यापैकी एक तुमच्याकडे डॉक्युमेंट असेल तर ए हा ऑप्शन तुमचा फुलफिल होऊन जाईल. दुसरं इथे बघू शकता डॉक्युमेंट बी, म्हणजेच डोमासाईल सर्टिफिकेट. तर मित्रांनो, सर्व स्टुडंटला डोमासाईल सर्टिफिकेट हा लागणार आहे. तुमच्याकडे नसेल तर लवकरात लवकर डोमासाईल सर्टिफिकेट बनवून घ्या. त्यानंतर आहे मित्रांनो थर्ड डॉक्युमेंट, म्हणजेच SSC पासिंग सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट ॲज अ प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ. तर मित्रांनो, जन्मतारखेचा पुरावा म्हणून तुम्हाला एक डॉक्युमेंट सबमिट करावं लागेल, ओरिजिनल डॉक्युमेंट लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे पोस्ट ग्रॅज्युएशन, ग्रॅज्युएशन डिप्लोमा, SSC, HSC ॲज पर मिनिमम इलिजिबिलिटी ऑफ अप्लाइड पोस्ट. तर मित्रांनो, तुम्ही या पोस्टसाठी ॲज अ फार्मासिस्ट आपण B.Pharm आणि डिप्लोमा इन फार्मसीचे स्टुडंट इलिजिबल होते. जर तुमचं B.Pharm झालं असेल तर जे काही ग्रॅज्युएशनचे सर्टिफिकेट आहेत ते तुम्हाला लागेल. जर तुमचा डिप्लोमा झालेला असेल तर डिप्लोमाचे सर्टिफिकेट तुम्हाला लागेल. म्हणजे ॲज पर इलिजिबिलिटी जे डिप्लोमा स्टुडंट पण होते तर ते सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहेत. त्यानंतर मित्रांनो, फॉर रिक्रुटमेंट जर बघितलं, ऑल मार्कशीट, म्हणजे सर्व जे मार्कशीट असतील डिप्लोमाचे, फर्स्ट इयर सेकंड इयरचे मार्कशीट, डिग्री झालेली असेल तर 4 वर्षाचे तुम्हाला मार्कशीट लागतील. आणि सोबतच मित्रांनो रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, म्हणजे आपलं फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाचं जे महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलचं सर्टिफिकेट आहे रजिस्ट्रेशनचं, तर रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट लायसन्स तुम्हाला मित्रांनो लागणार आहे. आणि त्याचं रिन्युअल डेट ऑफ रिस्पेक्टिव्ह काउन्सिल ते पण लागेल. व्हॅलिड रजिस्ट्रेशन तुम्हाला इथे कंपल्सरी DMERच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये लागणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आणखीन जे कंपल्सरी सर्वांसाठी डॉक्युमेंट, हे सर्व डॉक्युमेंट वरचे आहेत ना,
सर्वांसाठी लागणारे डॉक्युमेंट आहेत. त्यानंतर डॉक्युमेंट F बघू शकता तुम्ही, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट. तर मित्रांनो हे हॉस्पिटल, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये तुम्हाला भेटून जाईल. हा मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट पण तुम्ही लवकरात लवकर काढून घ्या, हे तुम्हाला लागणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो इथे बघू शकता इफ ॲप्लिकेबल, म्हणजे डॉक्युमेंट जीच्या नंतर जे आहे ना ब्रॅकेटमध्ये तुम्हाला दिसत असेल इफ ॲप्लिकेबल. तर मित्रांनो हे सर्वांसाठी नाही आहे, याच्यामध्ये ज्या स्टुडंटची कॅटेगरी आहे तर तशा स्टुडंटला डॉक्युमेंट लागणार आहेत. तर इथे बघू शकता इथे 3 सब डॉक्युमेंट आहेत याच्यामध्ये रिझर्वेशनमध्ये. कास्ट सर्टिफिकेट आहे, कास्ट व्हॅलिडिटी आहे, त्यानंतर नॉन क्रिमिनल आहे. नॉन क्रिमिनल कोणाकोणासाठी लागणार, विजेसाठी लागणार, NT-B साठी लागणार, NT सीटसाठी लागणार, NT-D साठी लागणार, ओबीसी म्हणजे ज्यांना ॲप्लिकेबल आहे त्यांना लागेल. नंतर वुमन रिझर्वेशनसाठी 30% साठी हे लागेल. म्हणजे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट शुड बी व्हॅलिड अप टू डेट. ही जे डेट आहे ना मित्रांनो ही आधीच्या वॅकन्सीनुसार आहे. ही जे डेट आहे ही अपडेट तुमच्या नोटिफिकेशनमध्ये येईल. हे डेट तुम्ही नका कन्सिडर करू, ठीक आहे. त्याच्यानंतर इलिजिबिलिटी सर्टिफिकेट फॉर EWS कॅटेगरी इश्यूड बाय अप्रोप्रिएट अथॉरिटी. EWS असेल तर ते सर्टिफिकेट तुम्हाला मित्रांनो रिक्वायर्ड असणार आहे. म्हणजे तुम्ही ज्या कॅटेगरीतून अप्लाय केले त्या कॅटेगरीतले जे डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला लागतील. त्याच्यानंतर मित्रांनो खालचे जे डॉक्युमेंट आहेत ते डिपेंड करतं तुम्ही कशातून भरलेला आहे. पॅरलल रिझर्वेशनमध्ये तुम्ही बघू शकता पोर्ट पर्सन असेल, एक्स सर्व्हिसमॅन असेल, ऑर्फन सर्टिफिकेट असेल, PWD असेल, त्याच्यानंतर PT असेल. हे जे आहे मित्रांनो हे तुम्ही त्यामधून फॉर्म भरला असेल तर ते डॉक्युमेंट तुम्हाला नक्की लागेल. ज्या ह्याच्यातून तुम्हाला ती पोस्ट पाहिजे, म्हणजे कॅटेगरीतून पाहिजे तर कॅटेगरीचे डॉक्युमेंट लागतील. स्पोर्ट्स पर्सन मधली तुम्हाला जागा पाहिजे ते डॉक्युमेंट लागतील, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे वाला सर्टिफिकेट फॉर वॉर्ड ऑफ फार्मर हु कमिटेड सुसाईड. जर सुसाईडग्रस्त फार्मरचं मधून तुम्ही फॉर्म भरला असेल ते डॉक्युमेंट सर्टिफिकेट लागेल. त्याच्यानंतर जे फॉरेन सर्व्हिस कॅन्डिडेट नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट फॉर रिस्पेक्टिव्ह अथॉरिटी. म्हणजे मित्रांनो काही गव्हर्नमेंट जॉब करणारे जे स्टुडंट आहेत त्यांनी परत, म्हणजे सपोज काही स्टुडंट DHS मध्ये फार्मासिस्ट म्हणून वर्क करताय, त्यांना DMER ची एक्झाम दिली, त्यांचं सिलेक्शन व्हायचं आहे तर त्यांना आधीचं नो ऑब्जेक्शन जे फॉर्म आहे ते लागेल, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे लास्ट सर्टिफिकेट ऑफ फ्रीडम फायटर टू क्लेम एज रिलॅक्सेशन. जर एज रिलॅक्सेशन त्या थ्रू तुम्ही हे करताय तर तुम्हाला ते सर्टिफिकेट लागेल. म्हणजे मित्रांनो इथपर्यंतचे जे वरचे डॉक्युमेंट आहेत ना, डॉक्युमेंट F पर्यंतचे हे सर्व डॉक्युमेंट सर्वांनाच लागणार आहेत. खाली जे डॉक्युमेंट दिलेत हे डिपेंड करतं तुम्ही ज्या ह्याच्यातून फॉर्म भरलाय त्या बेसिसवर, ठीक आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. तुमचे चांगले मार्क आहेत तर तुम्ही हे सर्व डॉक्युमेंट रेडी ठेवा. तुमचं क्लोज असेल, वेटिंग लिस्टवर जरी आलं तरी पण तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला रेडी ठेवावे लागतील. आणि ज्यांचा खूप चांगला स्कोर आहे, खूप साऱ्या आपल्या स्टुडंटचा चांगला स्कोर आहे, त्यांनी तर मित्रांनो हे डॉक्युमेंट नक्की ठेवा, ठीक आहे. आणि मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुमच्या सर्व फ्रेंड्ससोबत शेअर करा, जेणेकरून त्याला काय होईल मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बद्दलची सगळी करेक्ट इन्फॉर्मेशन भेटेल. आणि हे जे PDF आहे ही PDF मित्रांनो आपल्या RD फार्माचं टेलिग्राम चॅनल आहे, तिथे तुम्हाला भेटेल. त्याची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला सर्वांना फार्मासिस्ट व्हायचं असेल तर RD फार्मा यूट्यूब चॅनलवर नक्की हे करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून जे काही फार्मासिस्टच्या वॅकन्सी येतील, महत्त्वाचे नोटिफिकेशन येतील, त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी भेटेल. आणि त्याचबरोबर DHS नेक्स्ट खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. या बॅचला जॉईन करायचं असेल व्हॉट्सअपला मेसेज करा. फार्माकोव्हिजिलन्सच्या कोर्सला जॉईन करायचं असेल तरी पण लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा. हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सर्व फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू ऑल.